मुंबई पालिकेतील महापौर पदासाठी आज भाजपचा उमेदवार निश्चित होणार। महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा, पण ऐनवेळी तिसऱ्यालाच लॉटरी लागणार का याकडे लक्ष। मुंबईचं उपमहापौर पद शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता। उपमहापौर पदासाठी माजी आमदार यामिनी जाधव आणि ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांची नावं आघाडीवर। येत्या 2 दिवसात याबाबत अंतिम निर्णय होणार। मुंबई महापालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं आज उद्घाटन। नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं सकाळी 10 वाजता होणार उद्घाटन। मराठमोळ्या पद्धतीने पार पडणार कार्यक्रम। सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा महापौर आज ठरणार। कुठे कोणत्या पक्षाचा महापौर निवडून येणार पाहणं महत्त्वाचं। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान। दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला तर 9 फेब्रुवारीला ठरणार भवितव्य। जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान कोकणात भास्कर जाधव आणि रामदास कदमांमध्ये जुंपली। एकमेकांवर टीका करताना जाधव कदमांची जीभ घसरली। राज्यसभेसाठी पवार कुटुंबामध्ये सलोखा होणार का याकडे लक्ष। 2 एप्रिलला शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपणार। सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावर शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार का याकडे लक्ष। भाजपच्या 100 कोटींच्या घोटाळ्याच्या फाईल उल्लेखानंतर अपघात झाल्यानं अनेकांना घातपाताचा संशय। माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांचं वक्तव्य। सरकार चौकशी अहवाल मर्जीनुसार तयार करून घेईल अशी भीतीही केली व्यक्त। काँग्रेसच्या खासदारांकडून पंतप्रधान मोदींवर लोकसभेमध्ये होणार होता हल्ला। अध्यक्ष ओम बिर्लांकडून हल्ल्याच्या बातमीला दुजोरा। मी मोदींना सभागृहात येऊ नका असं सांगितलं, ओम बिर्लांची माहिती। आम्ही आपला बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभं होतो। आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला आम्ही ते बॅनर घेऊन उभं होतो, मग घाबरण्याचा प्रश्न काय। भाजपच्या आरोपानंतर काँग्रेसच्या महिला खासदार निशिकांत दुबेंविरोधात आक्रमक। आम्ही फक्त बॅनर झळकावले, सरकार इतकं का घाबरतं। वर्षा गायकवाडांसह प्रतिभा धानोरकर यांचा सवाल। पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील भाषणावेळी विरोधकांची घोषणाबाजीनंतर विरोधकांचा सभात्याग, तर काही लोक थकले। पंतप्रधानांचा टोला। स्वतःला राजा समजणाऱ्या आर्थिक असमानतेवर बोलत होते। देशाच्या अर्थव्यवस्थेची 3ऱ्या स्थानाकडे वाटचाल। विरोधकांच्या काळात अर्थव्यवस्था 13व्या स्थानी होती। पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा। मुंबईमध्ये प्रदूषणाची घातक पातळी कायम। हवा गुणवत्ता निर्देशांक हा 150 ते 200च्या दरम्यान कायम। गेले 2 आठवडे प्रदूषणाची तीव्रता वाढली। मुंबई शहरासह उपनगरांमध्ये पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता। पुढील काही दिवस पारा 20च्या आत राहणार। रविवारसह पुढील 4 दिवस सरासरी किमान तापमान 19 अंशांवर राहण्याची शक्यता। अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या नवरदेवाचं मंडपातून पलायन। बीडजवळच्या कपिलधार इथला प्रकार। नवरदेव पळून जातानाचा व्हिडिओ समोर। नातेवाईकांसह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल। धुळ्यातील वसतिगृहामध्ये झालेल्या विद्यार्थिनीच्या विनयभंगानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण। पालकांनी आपल्या मुलींना तात्काळ घरी नेलं। वसतिगृह अधीक्षकासह एका महिलेला अटक। साईबाबांच्या शिर्डीमध्ये मानाचा अश्वरिंगण सोहळा। देदीप्यमान सोहळ्यामुळे शिर्डीमध्ये वारी परंपरेचा एक नवा अध्याय सुरू। आता शिर्डीत दरवर्षी रंगणार सोहळा।